नमस्कार. मोना कुकिंग अँड शेफ सिक्रेट्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत खुसखुशीत कुरकुरीत अशा कोथिंबिरीच्या वड्या. कोथिंबिरीच्या वड्या बनवण्यासाठी आपल्याला फ्रेश कोथिंबीर घ्यायची आहे. तिला निवडून स्वच्छ धुवून कापून घ्यायची. अशा पद्धतीने आपण कोथिंबीर कापून टाकायची आहे बारीक. बघू शकता. आणि आपल्याला अजून लागणारे बेसन पीठ, तिखट, हळद, मीठ, मिरची, लसूण आणि जिरं या वस्तू काढून ठेवायच्या आहे. आता आपण आपली कोथिंबीर कापून झाली आहे. चला तर मग आपण बाकी तयारी करून घेऊ. मी इथं 1.5 वाटी बेसन पीठ घेतलं आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार घेऊ शकता, कमी जास्त करू शकता. तुम्हाला जास्त कोथिंबीर वड्या बनवायच्या असतील तर तुम्ही जास्त बनवा. आपण 8-10 लसूणच्या पाकळ्या घ्यायच्या आहे. मिरची तिखट आहे म्हणून मी 3च मिरच्या घेतल्या आहे. जिरं टाकून ते मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. नसेल तुमच्याकडे मिक्सरपेक्षा जर का तुम्ही कुटून घेतलं तर ते अगदी चांगलं. कुटूनही घेऊ शकता आणि मिक्सरमध्येही काढून घेऊ शकता. ते आता पिठात टाकून देऊ आपण. थोडीशी हळद टाकू. लाल तिखट टाकू थोडं. मिरची टाकली म्हणून जास्त लाल तिखट नाही टाकायचं. हे फक्त कलर येण्यासाठी थोडंसं लाल तिखट. चवीनुसार मीठ. त्यात आपण कोथिंबीर टाकायची चिरलेली. कोथिंबीर जर का तुम्ही ओली टाकली असेल, चालूच धुतली असेल तर जास्त पाणी लागत नाही. 1 किंवा 2 चमचा पाणी लागतं. आपले पोहे खायचा चमचा असतो तो फक्त 1 किंवा 2 चमचा पाणी लागतं. कारण कोथिंबीर जर का ओली राहिली तर बेसन पीठ भिजायला जास्त पाणी नाही लागत. म्हणून पाणी टाकताना कमी पाणी टाकायचं आहे. आधी कोथिंबीर आपल्याला पिठात एकत्र करून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला पाण्याचा अंदाज येईल. थोडंसं पाणी टाकायचं आहे. बघू शकता अगदी थोडंसं पाणी टाकलं, सगळं मळलं गेलं आहे. छान अशी मळून घ्यायची आपल्याला. आता कढई गरम करायला ठेवू. तुमच्याकडे जर का पॅन असेल वाफवायचं तर ते ठेवू शकता. आपल्याला कोथिंबीरच्या वड्या वाफवून घ्यायच्या आहे. आपलं भांडं पाण्यात बुचकणार नाही एवढंच पाणी घ्यायचं आहे. बघू शकता मी गाळणी ठेवली. गाळणीच्या खाली पाणी आहे. गाळणीला व्यवस्थित तेल लावून घेऊ, जेणेकरून आपली कोथिंबीर वडी त्याला चिटकणार नाही. पूर्ण पसरून घ्यायचं आहे व्यवस्थित. पाणी उकडल्यावर आपल्याला गाळणी ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने कोथिंबीरीच्या हाताला ते चिटकत असेल तर हाताला थोडं तेल लावलं तर हरकत नाही. थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं. नंतर आपण ते हळूहळू असे लांब मुके बनवून घ्यायचे त्याचे. दीड वाटीत 3 मुके बसले माझे.
अशा पद्धतीने आपण गॅस कमी करून ठेवायचा आहे. फुल गॅस केला तर ते पाणी उकळी येऊन आपल्या गाळणीत घुशीन, म्हणून गॅस कमी करायचा आहे आणि वरून अलगद ताट ठेवून द्यायचं आहे. तुमच्याकडे झाकण असल्यास झाकण ठेवा, जे असेल ते ठेवा. 10 मिनटं घड्याळाचे लावून घ्यायचे. 10 मिनटानंतर आपण मग चेक करू. बघू शकता खूप असं छान खुसखुशीत वास येतोय मस्त. आता आपल्याला हे तळायचे, छान कापून घ्यायचे भाकरवडीसारखे. अशा पद्धतीने कापून घ्यायचे आपल्याला. आता तेल गरम करायला ठेवू. तेल छान गरम होऊ द्यायचं आहे. जर का आपल्याला कळत नसेल तेल कसं गरम होतंय, तर थोडंसं ते कोथिंबीरच्या वडीचं थोडंसं तुकडं घ्यायचं, तेलात टाकून बघायचं तेल गरम झालं की नाही. अशा पद्धतीने बघू शकता आपलं तेल गरम झालं आहे. अगदीच गरम जास्त करायचं नाही आपल्याला, थोडंसं गरम करायचं आहे. जितके मीडियम आचेवर होईल तेवढी खुसखुशीत येईल आपली कोथिंबीरीची वडी. हाय फ्लेम केलं तर ती पटकन जळून जाईल, वरचा भाग आणि आत कच्ची राहते. म्हणून मीडियम आचेवर आपल्याला 4-5 मिनटं परतून घ्यायची तिला. टाकल्यावर लगेच तिला चमचा किंवा तुमच्याकडे उलथणी जे असेल ते लगेच लावायचं नाही आहे, नाहीतर ती तुटेल किंवा तो चमचा तिच्यात अटकेल. थोडीशी तेलात एक साईड झाली त्याच्यानंतर तिला चमच्याने हलवून घ्यायचं आहे, दुसरी साईड पलटवून घ्यायची आहे. वरती ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला तिला तेलात होऊ द्यायची आहे. छान खुसखुशीत वास येतोय, खाताना मस्त कुरकुरीत लागते. खमंग वास आलाय. बघू शकता आपली भाकरवडी आता रेडी होते. अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या भाकरवड्या मीडियम आचेवरच परतून तळून घ्यायच्या आहे. बघू शकता हलका रेड कलर आलाय. अगदी तेलकट राहत नाही, सगळं तेल निघून जातं त्याच्यातलं. जर का तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने चाळणीत टाकून एखाद्या बाउलमध्ये ती चाळणी ठेवू शकता, जेणेकरून तेल खाली गळून जाईल. आपल्याला सगळ्या भाकरवड्या कोथिंबीर वड्या तशाच काढून घ्यायच्या आहे. बघू शकता खूप कुरकुरीत झाली आपली कोथिंबीर वडी. मस्त आवाज येतोय. खूप छान झाली आहे. अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या कोथिंबीर वड्या काढून घ्यायच्या आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. खात रहा, मस्त रहा. थँक्यू.